मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. झडपी आरोग्यसेवक भरती. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हॉल तिकीट ॲडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. तसेच 4/6/2024 ते 11/6/2024 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आहेत त्यांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग बघूया. आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्या. तर आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाकून घ्यायचा आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं. तर कॅप्चा आपल्याला ॲडमिट कार्ड इथं मराठी किंवा इंग्लिश निवडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं. अशा पद्धतीने आपलं हॉल तिकीट ओपन झालेलं आहे. तर यामध्ये आपण फॉर्म भरता वेळेस जे एक्झाम सेंटर निवडले होते, तर फॉर्म भरता वेळेस जे सेंटर निवडले होते त्या सेंटरवर आपली एक्झाम ही आलेली नाही आहे. अशाच जर ज्यांची एक्झाम आली आहे, जे सेंटर निवडलं आहे त्या सेंटरवर ज्या विद्यार्थ्याची एक्झाम आली आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, की ज्या विद्यार्थ्याची एक्झाम आली नाही. असे बऱ्याच विद्यार्थ्यांची एक्झाम त्यांची फॉर्म भरता वेळेस जे एक्झाम सेंटर निवडले होते त्या एक्झाम सेंटरवर ही एक्झाम आलेली नाही. जर ज्यांची आली असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा ज्यांची आली नाही असा विद्यार्थ्यांना नाहक त्रास असा सहन करावा लागत आहे, की जे एक्झाम सेंटर त्यांनी निवडले होते त्या एक्झाम सेंटरवर ही एक्झाम आलेली नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोय होण्याची चान्सेस आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे आरोग्यसेवक भरती जिल्हा परिषद हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो. नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीने महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येत असते. धन्यवाद मित्रांनो.